एक दिवस असा येतो, ज्या घरासाठी आयुष्यभर धावपळ केली, त्याच घरात आपण हळूहळू शांत कोपऱ्यात बसायला लागतो. ज्यांच्या शाळेच्या फीसाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली, तेच लेकरं आज त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावत असतात. आणि मग मनात एक प्रश्न उभा राहतो. मी आयुष्यभर सगळ्यांसाठी जगलो, पण स्वतःसाठी कधी जगलो? मित्रांनो, म्हातारपण म्हणजे शिक्षा नाही, पण तयारी नसली तर ते एकटेपणाचं दुःख बनू शकतं. म्हणून आज मी सांगणार आहे, म्हातारपण सुखात, सन्मानाने आणि आनंदात जावं यासाठी 25 अमूल्य गुपितं. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित यातील एक गोष्ट तुमचं भविष्य बदलू शकते. म्हातारपण सुखात जावं यासाठी 25 गुपितं. 1. शक्य असल्यास आपल्या स्वतःच्या कायमस्वरूपी घरात राहा. स्वातंत्र्याची किंमत अमूल्य असते. 2. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहा. तुमचा बँक बॅलन्स आणि संपत्ती स्वतःजवळ ठेवा. 3. भावनेच्या भरात संपत्ती कोणाच्या नावावर करू नका. निर्णय नेहमी विचारपूर्वक घ्या. 4. मुलं वृद्धापकाळात सेवा करतील या अपेक्षेवर पूर्ण अवलंबून राहू नका. काळ बदलतो. 5. मुलांवर प्रेम करा, पण त्यांना ओझं बनू नका आणि स्वतःलाही ओझं समजू नका. 6. तुमच्या मित्रपरिवारात सकारात्मक आणि मनमिळावू लोक ठेवा. 7. तुमची तुलना कोणाशीही करू नका. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. 8. मुलांच्या आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करू नका. 9. शक्य असल्यास स्वतंत्र राहण्याची सवय लावा. 10. आदर मागून मिळत नाही, तो वागणुकीतून मिळतो. 11. सर्वांचे ऐका, पण निर्णय स्वतःच्या विचारांनी घ्या. 12. प्रार्थना करा, पण देवाकडे फक्त क्षमा, शांती आणि धैर्य मागा. 13. तब्येतीची विशेष काळजी घ्या. आरोग्य हेच खरं धन आहे. 14. रोज थोडं चालणं, व्यायाम किंवा प्राणायाम करा. 15. मनात राग, मत्सर आणि जुने वाद साठवू नका. माफ करायला शिका. 16. दरवर्षी एखादी छोटी सहल करा. नवीन ठिकाणं मनाला नवसंजीवनी देतात. 17. स्वतःसाठी एखादा छंद जोपासा. वाचन, भजन, बागकाम, लेखन, काहीही. 18. अनावश्यक तणाव टाळा. जे आपल्या हातात नाही ते सोडून द्या. 19. आयुष्यात काहीही कायमस्वरूपी नसतं, हे स्वीकारा. बदल हा निसर्गाचा नियम आहे. 20. समाजाशी जोडलेले रहा. सामाजिक कर्तव्य पार पाडा. 21. एकटेपणा आला तर त्याला शत्रू समजू नका. तो स्वतःला ओळखण्याची संधी आहे. 22. पैशांपेक्षा नात्यांना महत्त्व द्या, पण स्वतःचा सन्मान कधीही गमावू नका. 23. भूतकाळातल्या चुका आठवून स्वतःला दोष देऊ नका. जे झालं ते झालं. 24. रोज स्वतःला एकदा तरी सांगा, मी पुरेसा आहे, माझं आयुष्य मौल्यवान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आता उरलेलं आयुष्य इतरांसाठी नाही, स्वतःसाठी जगा. हसा, फिरा, गा, कारण तुम्ही जिवंत आहात आणि तेच सर्वात मोठं वरदान आहे. शेवटचा संदेश. म्हातारपण म्हणजे शेवट नाही, तो आयुष्याच्या अनुभवांनी भरलेला सुवर्ण काळ आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर तो शेअर करा. आपले चॅनल सबस्क्राईब करा, कारण कदाचित कुणाचं तरी एकटं मन आज या शब्दांनी हलकं होईल.